आज आपण महामॅरेथॉन घेणार आहोत. 100 प्रश्न इंग्रजीचे हायकोर्ट परीक्षेसाठी. सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाला. पहिला प्रश्न आपल्या समोर आहे. बीइंग कोर्टेस ब्लँक कॉस्ट यू नथिंग. विनम्र राहण्यासाठी पैसे लागत नाही. या ठिकाणी कॉस्टच्या आधी एक रिकामी जागा आहे. त्यामध्ये आपल्याला विचारलेलं आहे की कोणतं आर्टिकल यूज होणार. कॉस्ट काय आहे मित्रांनो? एक V1 आहे ज्याला एस जोडलेला आहे आणि कोणत्याही व्हर्बच्या आधी आपण आर्टिकल घेत नाही. म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर होईल. नो आर्टिकल रिक्वायर्ड. पुढचा प्रश्न बघा. इट टुक 7 इयर्स फॉर हरीश. हरीशला 7 वर्ष लागले टू ब्लँक हिज मायग्रेन. त्याचं मायग्रेनला काहीतरी करण्यासाठी, शेक ऑफ करण्यासाठी. शेक ऑफ म्हणजे काय? गेट रिड ऑफ. गेट रिड ऑफ म्हणजे काय? रिकवर होणे, त्यापासून मुक्त होणे किंवा बरं होणे. सो या ठिकाणी इट टुक 7 इयर्स टू हरीश टू शेक ऑफ हिज मायग्रेन. ऑप्शन ए आपलं बरोबर उत्तर होईल. शेकआउट, शेकअप आणि शेकडाऊन असे फ्रेझल वर्ब्स जनरली नसतात. पुढे बघा. दिस इज नॉट ब्लँक एक्झॉस्टिव्ह लिस्ट ऑफ वर्ड्स. या ठिकाणी एक्झॉस्टिव्ह म्हटलेलं आहे, त्यानंतर लिस्ट म्हटलेलं आहे. लिस्ट आपलं नाऊन आहे, एक्झॉस्टिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे. ॲडजेक्टिव्हचा उच्चार ए पासून होतोय म्हणून या ठिकाणी आपण ॲन हे आर्टिकल यूज करणार. ऑप्शन ए आपलं फायनल आन्सर या ठिकाणी होईल. पुढचा प्रश्न बघा. हार्दिक पांड्या हिट 4 ब्लँक फोर्स अँड स्कोर्ड 72 रन्स इन द मॅच. हार्दिक पांड्याने किती 4 हिट केलेले आहे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. 4 4 जे आहेत ते या ठिकाणी त्याने हिट केलेले आहे अँड स्कोर्ड 72 रन्स. मग हे जे 4 त्याने हिट केले किंवा हे जे 4 चौकार ज्याने ते मारलेले आहे हे कंटिन्युअस मारले असं आपण म्हणू शकत नाही. जर एखादा व्यक्ती एका पाठोपाठ एक अशी गोष्ट करत असेल, ऍक्शन करत असेल, तर त्याला आपण कॉन्झिक्युटिव्ह म्हणतो. म्हणून ऑप्शन बी जे आहे ते बरोबर होईल. ऑनगोईंग किंवा कॉन्स्टंट 4 ही असं म्हणता येणार नाही. म्हणजे हार्दिक पांड्याने एका पाठोपाठ एक असे 4 चौके मारून किंवा 4 चौकार मारून आपले 72 रन्स कंप्लीट केले, पूर्ण केले. पुढे बघा मित्रांनो. द हायरिंग मॅनेजर, जो मॅनेजर हायर केला गेलेला होता, हॅज ऑलरेडी ऑफर्ड यू. त्याने ऑलरेडी तुला ऑफर केलेला आहे, देऊ केलेला आहे जॉब. नाव ब्लँक टू एक्सेप्ट ऑर डिक्लाइन द ऑफर. आता हे तुझ्यावर आहे की तुला ही एक्सेप्ट करायचं आहे की डिक्लाइन करायचं आहे ही ऑफर. जो हायरिंग मॅनेजर आहे त्याने ऑलरेडी जॉबची ऑफर दिलेली आहे. आता हे तुझ्यावर आहे, हे तू डिसाईड करणार काय करायचं, एक्सेप्ट करायचं की रिफ्यूज करायचं. मग यासाठी आपल्याला विचारलेली आहे इडियम. अ पेनी फॉर युअर थॉट म्हणजे काय? यावर तुझं मत काय? परंतु इथे मत नाही विचारलेलं आहे. इथे सांगितलेलं आहे की आता हे तुझ्यावर आहे की तुला एक्सेप्ट करायचं आहे की नाही. म्हणजे द बॉल इज इन युअर कोर्ट. द बॉल इज इन युअर कोर्ट म्हणजे काय? की आता तुला डिसाईड करायचं आहे. इट इज युअर टर्न नाऊ व्हॉट टू डू. म्हणून या ठिकाणी तो जो सांगतोय या पद्धतीने सांगतोय की हे तुझ्यावर आहे. बॉसने किंवा मॅनेजरने ऑलरेडी ऑफर केलेलं आहे. द बॉल इज इन युअर कोर्ट नाऊ. आता तुला ठरवायचं आहे, तुला डिसाईड करायचं आहे. म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर होईल. ऑप्शन बी. बघा पुढचा प्रश्न. ओबेरॉय डझंट लाईक द वे दिनेश ब्लँक टू हरीश. आता हे सेंटेन्स जे आहे प्रेझेंट इंडेफिनेट टेन्स आहे. ओबेरॉय एक सब्जेक्ट आहे, डझंट प्रेझेंट इंडेफिनेट टेन्स आहे, लाईक V1 बरोबर आहे द वे. ओबेरॉयला तो वे आवडत नाहीये किंवा ती पद्धत आवडत नाहीये ज्या पद्धतीने दिनेश हरीशशी बोलतो. कारण सगळे शब्द टॉक मध्ये आहे. म्हणून या ठिकाणी आपण टॉक हा शब्द घेणार, परंतु दिनेश हा थर्ड पर्सन असल्यामुळे आपण टॉकला काय जोडणार? एस जोडणार. म्हणजे इकडे पाहिजे टॉक्स. ऑप्शन बी आपलं फायनल आन्सर होईल. पुढचा प्रश्न बघा. आवर्स इज ब्लँक हाऊस ऑफ ऑल द हाऊसेस इन अवर एरिया. ऑफ ऑल द हाऊसेस म्हटलेलं आहे म्हणजे सर्वच घरांपैकी आमचं घर जे आहे ते ऑब्व्हियसली आता सुपरलेटिव्ह डिग्री घेणार आहे. सो सुपरलेटिव्ह डिग्री जर तुम्ही पाहिलं तर मोर बिगर हा फॉर्मॅट चुकीचा आहे. बिगेस्ट सुपरलेटिव्ह डिग्री आहे. बिगेस्ट जरी या ठिकाणी बरोबर असलं तरी बिगेस्ट सोबत मोस्टचा वापर करत नाही म्हणून हे कॅन्सल. बिगर कॉम्पॅरेटिव्ह डिग्री आहे म्हणून हे पण कॅन्सल होईल. ऑप्शन बी जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल की आवर्स हाऊस इज द बिगेस्ट हाऊस इन ऑल द एरिया असं आपण म्हणू शकतो किंवा आवर्स इज द बिगेस्ट हाऊस ऑफ ऑल द हाऊसेस इन आवर एरिया. एव्हरी चाइल्डहुड एक्सपिरियन्सेस हॅव ब्लँक इम्पॅक्ट ऑन ब्रेन. प्रत्येक चाइल्डहुड म्हणजे लहानपणाचा जो अनुभव असतो प्रत्येकाचा, हॅव अ ब्लँक इम्पॅक्ट ऑन ब्रेन डेव्हलपमेंट. त्याचा आपल्या ब्रेन डेव्हलपमेंटवर एक प्रॉपर इम्पॅक्ट होत असतो. अफेक्टिंग लर्निंग. तो आपल्या लर्निंगला अफेक्ट करतो, आपल्या हेल्थला अफेक्ट करतो, आपल्या बिहेवियरला अँड अल्टिमेटली प्रोडक्टिव्हिटी अँड इन्कम कसं राहील त्यावर आपल्याला तो इफेक्ट करतो. चाइल्डहुड मेमरीज ज्या असतात. मग याचा कसा परिणाम होतो चाइल्डहुड मेमरीचा आपल्या संपूर्ण जीवनावर? तर परफेक्ट परिणाम होतो असो का नाही? प्रोफाउंड. प्रोफाउंड म्हणजे काय? डीप. डीप म्हणजे काय? खोलवर. खोलवर किंवा ज्याला आपण डीप म्हणतो की अर्ली चाइल्डहुड एक्सपिरियन्स, लहानपणाचे जे एक्सपिरियन्सेस आहे त्याचा आपल्या सर्वांवर कसा इम्पॅक्ट होतो? डीप प्रोफाउंड इम्पॅक्ट होतो. बेसिक इम्पॅक्ट, सुपरफिशियल वरवरचा इम्पॅक्ट होतो असं म्हणता येणार नाही. प्रोफाउंड डीप एक गहरा इम्पॅक्ट जो आहे तो होत असतो असं या ठिकाणी आपण म्हणणार. आणि तो कशावर होतो? ब्रेन डेव्हलपमेंटवर होतो, आपल्या संपूर्ण हेल्थवर होतो, आपल्या संपूर्ण बिहेवियरवर होत असतो. पुढे बघा. द टायग्रेस दॅट वॉज किल्ड बाय द विलेजर्स. जी वाघीण, टायग्रेस वाघीण, जी वाघीण गावकऱ्यांद्वारा मारली गेली, वॉज नॉट ओनली अ मॅन इटर. ती फक्त माणसांना खाणारी नव्हती तर ती एक मदर पण होती. सगळ्यांना माहिती इथे बट ऑल्सो यूज केलेला आहे बघा. नॉट ओनली बट ऑल्सोचा यूज केलेला आहे. किल्ड बाय द विलेजर्स वॉज नॉट ओनली आणि मग या ठिकाणी काय यूज होणार? बट ऑल्सो. हा तर सोपा प्रश्न आहे, सगळ्यांना याचं उत्तर या ठिकाणी जमणार आहे. पुढचा प्रश्न बघा. ही जनरली अवॉइड्स आर्ग्युमेंट ॲज ही इज बाय नेचर. जो व्यक्ती
आर्ग्युमेंट म्हणजे भांडणं किंवा भांडण-तंटा असेल किंवा वादविवाद असेल, त्याला अव्हॉइड करतो अशा व्यक्तीला आपण पीसफुल व्यक्ती असं म्हणत असतो. म्हणून क्वेशनेबल म्हणजे कोण जो क्वेश्चन करणारा असेल किंवा जो संशय घेणारा असेल. रिलायबल म्हणजे कोण जो विश्वसनीय असेल. क्विक माइंडेड म्हणजे कोण जो बुद्धिमान असेल. पीसफुल, पीसफुल व्यक्ती जो असतो, जो शांतताप्रिय व्यक्ती असतो, तो नेहमी युद्ध असेल, वादविवाद असेल, भांडण-तंटा असेल, याला काय करतो? अपोज करतो, विरोध करतो, नकार देतो. म्हणून ऑप्शन डी फायनल आन्सर होईल. पुढे बघा, द स्टुडंट्स ऑफ क्लास 7 गेव देअर टीचर अ गिफ्ट. क्लास 7चे जे स्टुडंट्स आहेत, त्यांनी त्यांच्या टीचरला काय केले? गिफ्ट दिले आणि विच वॉज ब्लँक टू हर. आणि ते त्या टीचरसाठी काय होतं? तर ते त्या टीचरसाठी रिव्हीलिंग होतं का? उलगडणारे होते का नाही? शॉकिंग होते का? शॉकिंग असू शकते. कन्फ्युजिंग असू शकते का? कन्फ्युजिंग असू शकते का नाही? सरप्रायझिंग असू शकते का? येस, सरप्रायझिंग असू शकते. सो शॉकिंग आणि सरप्रायझिंगमध्ये आपण आता सरप्रायझिंग घेणार, कारण शॉकिंग जे आहे ते या ठिकाणी प्रॉपर होणार नाही. की द स्टुडंट्स ऑफ 7 क्लास गेव देअर टीचर अ गिफ्ट विच वॉज सरप्रायझिंग टू हर. सरप्राईज म्हणजे काय? एखादी गोष्ट अचानक आपल्याला मिळते किंवा भेटते किंवा होते, त्याला आपण सरप्राईज असं म्हणतो आणि हे त्यांच्या टीचरसाठी काय होतं? सरप्रायझिंग होतं. पुढे बघा, ही इज ब्लँक मेनी चेन स्नॅचिंग केसेस इन दर्यागंज. सो या ठिकाणी काय आहे? अक्युज्ड शब्द आहे आणि अक्युज शब्दाचं स्पेलिंग चुकवलेलं आहे. सो अक्युज म्हणजे काय? आरोपी. आणि अक्युज नंतर आपण काय यूज करतो? ऑफ. मग बघा, अक्युज्ड कुठे आहे? ऑप्शन डी मध्ये आहे, प्रॉपर लिहिलेलं. म्हणून ऑप्शन डी आपलं फायनल आन्सर या ठिकाणी होईल. पुढचा प्रश्न बघा, हिज स्टोरीज पेड ब्लँक टू हर मदर whom she regarded as the goddess of bravery. सो हर स्टोरीज, तिच्या ज्या स्टोरीज होत्या त्याने पेड केलेला आहे. पेड फ्रस्ट्रेशन म्हणत नाही, पेड सेंटहुड म्हणत नाही, पेड ॲब्सल्यूटनेस म्हणत नाही, पे होमेज म्हणजे आदरांजली वाहणे. सो पेड होमेज टू हर मदर, तिच्या मदरला तिने आदरांजली वाहिली. होम शी रिगार्डेड ॲज द गॉडेस ऑफ ब्रेव्हरी, की जिला ब्रेव्हरी म्हणजे वीरतेची देवी असं म्हटलं जायचं किंवा असं सन्मानित केलं जायचं. म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं फायनल आन्सर या ठिकाणी होईल. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, सुरेश हॅज बीन लर्निंग तमिळ ब्लँक 2 मंथ. 2 महिन्यापासून जर एखादा व्यक्ती काही करत असेल तर त्यासाठी आपण काय यूज करतो? फॉर यूज करतो. ऑप्शन डी आपलं फायनल आन्सर होईल. सोपा प्रश्न होता. कॅन यू कोट एनी ब्लँक इन युअर फेवर. तू तुझ्या फेवरमध्ये एखादी कोट करू शकतो का? तर या ठिकाणी बघा, एनी नंतर हा जो लाईन्स आहे हा प्लुरल आहे म्हणून येणार नाही. कॅन यू कोट एनी आन्सर. आन्सर कोट करू शकत नाही, समरी पण कोट करू शकत नाही. प्रेसिडेंट, प्रेसिडेंट म्हणजे काय? आधीच जे तुमच्याबद्दल असेल, पूर्व विचार किंवा आपण गृहीत केलेलं असेल त्याला आपण प्रेसिडेंट असं म्हणतो. सो एखादा असा कोट तू तुझ्या फेवरमध्ये प्रेसिडेंट करू शकतो का? म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं फायनल आन्सर या ठिकाणी होईल. पुढचा प्रश्न बघा, भानू द सिक्युरिटी गार्ड आस्क्ड एव्हरीवन एंटरिंग माय बिल्डिंग टू शो देअर. भानू जो सिक्युरिटी गार्ड आहे, प्रत्येकाला विचारतो एंटर करत असताना माझ्या बिल्डिंगमध्ये, की दाखवा देअर कार्ड. काय दाखवा? आयडेंटिटी कार्ड दाखवा. बरोबर आहे. प्लेस कार्ड, सेल्फ कार्ड किंवा नेम कार्डचा गरज नाही. सो आयडेंटिटी कार्ड जे आहे ते तो दाखवायला सांगतो, शो करायला सांगतो सिक्युरिटी गार्ड सगळ्यांना जेव्हा ते एंटर करतात बिल्डिंगमध्ये तेव्हा. द टीम हॅड ब्लँक विथ रिस्पेक्ट टू द प्रपोजल गिवन बाय अल्बर्ट. द टीम हॅड अ डिस्कशन म्हटलेलं आहे. सर्व ठिकाणी स्पेलिंग जे आहे काही ठिकाणी चुकवलेलं आहे. डिस्कशन जे आहे त्याचं स्पेलिंग असं असणार आहे बघा, हे चुकीचं. या ठिकाणी डबल एस पाहिजे, हे चुकीचं, हे चुकीचं. ऑप्शन डी जे आहे ते फायनल आन्सर आपल्या या ठिकाणी होईल. डिस्कशन स्पेलिंगचा प्रश्न होता, सोपा होता. पुढे बघा, द रस्टी डोअर. रस्टी म्हणजे जंग लागलेला किंवा गंजलेला. द रस्टी डोअर मेड अ ब्लँक स्क्रिचिंग नॉईज. जर रस्टी डोअर नॉईज करतोय तर तो कशा प्रकारे नॉईज करतोय? तर तो लो नॉईज करेल का? नॉईज जर आहे म्हणजे त्याचा आवाज येतोय, इरिटेट करणारा आवाज जर आहे तर तो लो होणार नाही, स्मूथ पण होणार नाही आणि सॉफ्ट पण होणार नाही. हार्श म्हणजे काय? ज्याला आपण कठोर आवाज असं म्हणतो. सो स्क्रिचिंग नॉईज करत होता म्हणजे असा कचकच कचकच आवाज त्याचा येत होता, ज्याला आपण हार्श नॉईज असं म्हणू शकतो. द टोन ऑफ हिज व्हॉइस सीम टू ब्लँक दॅट ही न्यू मोर दॅन ही वॉज लेटिंग ऑन. द टोन ऑफ हिज व्हॉइस, त्याची जी व्हॉइस होती त्या ठिकाणी कशी दिसत होती? दॅट ही न्यू, की त्याला माहिती आहे, मोर दॅन ही वॉज लेटिंग ऑन, त्याला माहिती आहे. मग या ठिकाणी आपण काय घेऊ शकतो? इनसाइज, इनसाइज म्हणजे आत. इंटेंट, इंटेंट म्हणजे जाणून बुजून. इनकल्केट म्हणजे आत असलेले. एम्प्लाय जे आहे ऑप्शन डी या ठिकाणी अगदी बरोबर होईल, प्रदान करणे किंवा देणे. द टोन ऑफ हिज व्हॉइस सीम टू इम्प्लाय, अशी देत होती किंवा असं जात होती दॅट ही न्यू, त्याच्याने असं दिसत होतं की त्याला सगळे काही माहिती आहे. पुढे बघा, कोविड-19 ब्लँक स्ट्रक्चरल विकनेसेस इन हेल्थ सिस्टम्स वर्ल्ड वाईड अँड नेगेटिव्हली इम्पॅक्टेड इंडिव्हिज्युअल्स, सोसायटीज अँड इकॉनॉमिक्स. की कोविड-19ने स्ट्रक्चरल विकनेस जे आहे संपूर्ण वर्ल्ड वाईड हेल्थ सिस्टीम्समध्ये ज्या नेगेटिव्हिटी आहे इंडिव्हिज्युअल, सोसायटी आणि इकॉनॉमिक्स, या ठिकाणी इकॉनॉमिक्स जे आहेत त्याला कन्सील केलेलं आहे का? कन्सील करणे म्हणजे काय? लपवणे नाही, लपवले नाही. लेड करणे, ठेवणे नाही. हिट करणे, हिट नाही. रिव्हील्ड, रिव्हील्ड म्हणजे काय? उजागर करणे. कोविड-19ने रिव्हील्ड केले. काय रिव्हील केले? उजागर केले. स्ट्रक्चरल विकनेसेस हेल्थ सिस्टीम ज्या संपूर्ण वर्ल्ड वाईड आहे
त्यामध्ये त्यांनी उजागर करण्याचं काम केलेलं आहे कोविड-19ने. पुढे बघा, वरुण हॅज टू ब्लँक हिज स्टडीज फॉर द सेक ऑफ हिज इल फादर. सो वरुण हॅज टू ब्लँक हिज स्टडीज. त्याच्या इल फादरमुळे, आजारी असलेल्या वडिलांमुळे त्याला काय करावं लागलं, त्याची स्टडी सॅक्रिफाईस करावी लागली. इमिटेट, इमिटेट म्हणजे काय होणार, इमिटेट म्हणजे आपण म्हणतो कॉपी करणे, रिव्हर्स म्हणजे पुन्हा करणे, अपलाउड म्हणजे या ठिकाणी आपण स्तुती करणे म्हणणार, सॅक्रिफाईस करावं लागलेलं आहे. सम थिंग्स आर मेंट टू बी अँड डेथ इज ब्लँक फॉर ह्युमन्स. डेथ इज एडिबल, खाण्यायोग्य आहे का नाही. डेथ इज स्पायरल, स्पायरल गोलगोल आहे का नाही. डेथ इज नॅचरल, नॅचरल आहे का आहे. डेथ इज व्हायरल, व्हायरल आहे का, डेथ नाही. ऑप्शन सी आपलं फायनल आन्सर होईल. पुढे बघा, मोस्ट टाइम्स, अनेक वेळेस, ही इज सिटिंग अलोन, तो एकटा बसतो. इमर्ज, इमर्ज म्हणजे गुंतलेला असणे. इन हिज ओन, बऱ्याच वेळेस तो त्याचा एकटा बसलेला असतो आणि त्याचा एकटा काहीतरी करतो. सायनागॉग म्हणजे काय, ज्या ठिकाणी ज्यूइश लोक आपली प्रार्थना करतात अशा स्थळाला सायनागॉग म्हटलं जातं. मोनोलॉग म्हणजे काय, एखादा व्यक्ती स्वतःशीच बोलत असेल, बडबड करत असेल, मोनोलॉग म्हटलं जातं. मस्टॅगॉग म्हणजे काय, एखादा व्यक्ती किंवा एखादी अशी व्यक्ती असेल की ते दुसऱ्या व्यक्तीला त्या ठिकाणी पूजा करण्यास प्रवृत्त करते, प्रार्थना करण्यास प्रवृत्त करते. प्रोलॉग जे आहे, प्रोलॉग म्हणजे प्रस्तावना, सुरुवातीचं कथन, म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. की मोस्ट टाइम ही सिटिंग अलोन, बऱ्याचदा तो त्याचा एकटा बसलेला असतो. इमर्ज, इमर्ज म्हणजे गुंतलेला असणे किंवा तल्लीन असणे. इन हिज ऑन मोनोलॉग, स्वतःच्या बोलण्यामध्ये तो तल्लीन झालेला असतो. दे आर गोइंग टू गिव्ह मी लवली प्रेझेंट बट आय कॅन नॉट ब्लँक व्हॉट इट विल बी. दे आर गोइंग टू गिव्ह मी, ते देणार आहेत मला एक लवली, एक प्रेमळ, एक चांगलं प्रेझेंट, एक गिफ्ट मला देणार आहेत, परंतु मी ते गेस करू शकत नाही की काय असणार आहे. म्हणून ऑप्शन सी आपलं करेक्ट ऑप्शन या ठिकाणी होईल. पुढचा प्रश्न बघा, मेनी सोल्जर्स मार्च इन अ ड्रेस, युनिफॉर्म, फॅब्रिक, क्लोथ. ड्रेस तर सर्वजण घालतात, क्लोथ म्हणजे कपडे, मग ते कुणाचेही असो. फॅब्रिक कपड्यांचा एक प्रकार आहे. युनिफॉर्म, युनिफॉर्म म्हणजे काय, एक स्पेशल गणवेश. सो मेनी सोल्जर्स मार्च, मार्च म्हणजे आक्रमण करणे, पुढे जाणे. इन युनिफॉर्म, इन युनिफॉर्म ॲट द इंटरनॅशनल बॉर्डर, इंटरनॅशनल बॉर्डरवरती युनिफॉर्म घालून मार्च करतात. पुढे बघा, शी वॉज नोन फॉर हर ब्लँक अटेन्शन टू डिटेल, ऑलवेज मेकिंग. एखादा व्यक्ती जर डिटेलमध्ये एखादं कार्य करत असेल, एखादा व्यक्ती जर केअरफुली एखादं काम करत असेल, तर तो फास्टिडियस आहे. स्कॉनफुल म्हणजे कोण, जो मजाक गंमत घेणार आहे. टीडीएस म्हणजे कंटाळवाणा, आणि एक्झॅक्ट म्हणजे पर्टिक्युलरली जे ॲक्युरेट आहे तेच. म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर होईल. की जो व्यक्ती अटेन्शन करतो डिटेलकडे, काळजीपूर्वक त्याच्यातलं पूर्ण बारीकी जी आहे त्याचा अभ्यास करतो किंवा बारकाईने सगळं करतो, त्याला आपण फास्टिडियस म्हणत असतो. डॉक्टर सजेस्टेड डुईंग सम आय एक्सरसाइजेस अँड वेअरिंग पेअर ऑफ पॉवर ग्लासेस. सो पेअर ऑफ असल्यामुळे या ठिकाणी आर्टिकल ए येणार. सो बघा, इकडे आर्टिकल ए आहे, इकडे नाहीये, म्हणून ऑप्शन सी जे आहे ते कॅन्सल करा. इकडे पण ए आहे. आणि डॉक्टर सजेस्टेड, परंतु कोणते डॉक्टरनी सजेस्ट केले याबद्दल आपल्याला क्लिअरली माहिती नाही. म्हणून या ठिकाणी डॉक्टरसाठी आपण काय घेणार, आपण घेणार इंडेफिनेट आर्टिकल, दॅट इज ए. मग बघा, दोन्ही ठिकाणी ए ऑप्शन ए मध्ये आहे. इकडे नो आर्टिकल म्हणता येणार नाही आणि आर्टिकल द घेता येणार नाही, कारण हा जो डॉक्टर आहे हा स्पेसिफिक नाहीये, म्हणून द पण येणार नाही. द मदर ब्लँक द चिप्स बिकॉज दे वेअर सॉगी. की चिप्सला काहीतरी केलेलं आहे मदरने, कारण दे वर सॉगी, सॉगी म्हणजे काय, ते ओलसर होते. मग द मदर सेव्ड चिप्स, सेव्ड येणार नाही. वेस्टेड, वेस्टेड पण येणार नाही. डिस्कार्डेड, फेकून देणे, टाकून देणे. द मदर डिस्कार्डेड द चिप्स, मदरने चिप्स टाकून दिले बिकॉज दे वर सॉगी, ते ओलसर होते. रिकवर्ड होणार नाही. ऑप्शन सी फायनल आन्सर होईल. पुढचा प्रश्न बघा, ड्युरिंग द मीटिंग ही वेंट ऑन अ लॉंग अँड अँग्री ब्लँक अबाउट हाऊ प्रोजेक्ट वॉज बिंग मिसमॅनेज. ड्युरिंग द मीटिंग, मीटिंगमध्ये, ही वेंट ऑन अ लॉंग अँड अँग्री ब्लँक अबाउट दी हाऊ द प्रोजेक्ट. तो व्यक्ती जो आहे खूप रागावलेला आहे लॉंग टाइमसाठी. शाउट म्हणजे थोड्या वेळासाठी ओरडणे, विस्पर म्हणजे कुजबुजणे, मटर म्हणजे पुटपुट करणे. सो या ठिकाणी रँट हा शब्द आपला करेक्ट होईल, कारण हा दीर्घ काळासाठी एखादा व्यक्ती रागवलेला असणे, ओरडत असणे, किंवा दीर्घ काळासाठी हा व्यक्ती काय करतोय, कंप्लेंट करतोय, म्हणून त्याला रँट हा शब्द यूज होईल. चैतन्य वॉज ब्लँक फ्रॉम द स्कूल ड्यू टू हिज मिसअप्रोप्रिएट बिहेवियर. चैतन्याच्या मिसअप्रोप्रिएट बिहेवियरमुळे त्याला त्याच्या शाळेतून काय करण्यात आलं, एक्सपेल करण्यात आलं. सो एक्सपेलचं हे स्पेलिंग बरोबर आहे, एक्सने सुरुवात होत नाही. ई एक्स बरोबर आहे, परंतु डबल एल पाहिजे म्हणून हे कॅन्सल. एक्सने सुरुवात होत नाही म्हणून कॅन्सल. ऑप्शन ए जे आहे आपलं फायनल आन्सर होईल. एक्सपेल म्हणजे काय, ड्रॉप करणे, काढून टाकणे. पुढे बघा, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन हॅज अनाउन्स, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनने अनाउन्स केलेले आहे दॅट स्टुडंट्स, की विद्यार्थी कॅन ब्लँक द बोर्ड एक्झामिनेशन ट्वाइस. जे विद्यार्थी आहे ते बोर्ड एक्झामिनेशन 2 वेळेस देऊ शकतात. टेक, टेक म्हणजे काय, घेणे. सो या ठिकाणी पार्टिसिपेट आहे, तर पार्टिसिपेट पण नाही. गिव्ह, गिव्ह जे आहे ते बरोबर राहील. टेक घेणे येणार नाही, सो गेट पण या ठिकाणी येणार नाही. गिव्ह. सो बघा, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन हॅज अनाउन्स दॅट स्टुडंट्स कॅन गिव्ह द बोर्ड एक्झामिनेशन ट्वाइस, असं आपण म्हणू शकतो. पुढे बघा, ऑल प्रेज्ड हिम वेन ही सोड इन द बिझनेस. ऑल प्रेज्ड हिम, प्रत्येकाने त्याची स्तुती केली. वेन ही सोड इन द बिझनेस, जेव्हा तो बिझनेसमध्ये प्रगती करत होता, बिझनेस वर्ल्डमध्ये प्रगती करत होता, तेव्हा सर्वांनी त्याची स्तुती केली. बट, परंतु द सेम पीपल, त्याच लोकांनी,
हिम काहीतरी केलं वेन ही फेल्ड इन बिझनेस. जेव्हा तो बिझनेसमध्ये फेल झाला तेव्हा त्याच लोकांनी मग काय केलं असेल, बट असल्यामुळे क्रिटिसाइज केलं असेल. सो नरिश म्हणजे काय, पालन पोषण करणे. क्रिटिसाइज म्हणजे काय, टीका करणे. सपोर्टेड म्हणजे काय, आधार देणे. ड्रॅमॅटासाइज म्हणजे काय, त्याला ड्रॅमॅटाइज करणे. सो सगळ्यांनी काय केली, प्रेस केली जेव्हा तो बिझनेसमध्ये वर जात होता, प्रगती करत होता. परंतु त्याच लोकांनी काय केलेलं आहे, नंतर त्याची टीका केलेली आहे जेव्हा तो काय झालेला आहे, त्या ठिकाणी फेल झालेला आहे. पुढे बघा, ऑगमेंटेड रियालिटी, AR ज्याला आपण म्हणतो, कंटिन्यूज टू डेव्हलप अँड बिकम मोर ब्लँक अमंग वाईड रेंज ऑफ ऍप्लिकेशन. या ठिकाणी मोरचा वापर केलेला आहे आणि पुढे अमंग आहे. मग बघा, या ठिकाणी रेअर आहे, अमिकेबल आहे, आयडियलिस्टिक आहे आणि परवेसिव्ह आहे. रेअर म्हणजे फार क्वचित, अमिकेबल म्हणजे मैत्रीपूर्ण, आयडियलिस्टिक म्हणजे आयडियलिस्टिक सगळ्यांना माहिती आहे, परवेसिव्ह म्हणजे काय, सर्वत्र. परवेसिव्ह म्हणजे काय, सर्वत्र. ऑगमेंटेड रियालिटी जी आहे, कंटिन्यूज टू डेव्हलप करण्यास ती कंटिन्यू करत आहे आणि बिकम मोर परवेसिव्ह म्हणजे सर्वत्र अमंग वाईड रेंज ऑफ ऍप्लिकेशन, सर्व ठिकाणी ती आता काय करत आहे, स्प्रेड होत आहे, पसरत आहे. म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं फायनल आन्सर या ठिकाणी होईल. पुढे बघा, ए एन दिलेला आहे आणि पुढे फेलो कॅन नॉट बिकम आयडियल टीचर, की असा व्यक्ती आयडियल टीचर बनू शकत नाही. कसा व्यक्ती आयडियल टीचर बनू शकत नाही, ब्राईट व्यक्ती आयडियल टीचर बनू शकतो का, बनू शकतो. इंटेलिजंट बनू शकतो आयडियल. ऑनेस्ट बनू शकतो आयडियल टीचर. परंतु इडल म्हणजे जो व्यक्ती आळशी आहे, तो व्यक्ती चांगला टीचर बनू शकत नाही. अ फेलो, आळशी व्यक्ती कॅन नॉट बनू शकत नाही बिकम एन आयडियल टीचर. ऑप्शन ए आपलं फायनल आन्सर या ठिकाणी होईल. पुढे बघा, व्हर्च्युअल वर्ड्स आर रिसेंटली न्यू फेनॉमेनॉ, की व्हर्च्युअल वर्ड जे आहे ते एक नवीन घटना आहे. इन दॅट की ज्याच्यामध्ये दे पीपल टू मीट अँड सोशली इंटरॅक्ट विथ अदर्स इन अ व्हरायटी ऑफ ऑनलाईन एन्व्हायरमेंट. तर ते लोकांना काय करतात, लोकांना फॉरबिड करतात म्हणजे मनाई करतात का नाही. ब्रिंग म्हणजे काय, आणणे. चूज म्हणजे काय, सिलेक्ट करणे. एनेबल म्हणजे काय, पॉवर देणे, शक्ती देणे किंवा समर्थ करणे. सो व्हर्च्युअल वर्ड्स आर रिसेंटली न्यू फेनॉमेनॉ दॅट दे एनेबल म्हणजे शक्ती देणे, पॉवर देणे, समर्थ करणे कुणाला, पीपलला, टू मीट की जे भेटू शकतात अँड सोशली इंटरॅक्ट करू शकतात एकमेकांशी इन व्हरायटी ऑफ ऑनलाईन एन्व्हायरमेंटमध्ये एकमेकांना ते भेटू शकतात. यासाठी लोकांना ते काय करतं, एनेबल करतं. पुढे बघा, द नाईल इज द ब्लँक रिव्हर ऑफ द वर्ल्ड. नाईल नदी जी आहे ती कशी रिव्हर आहे, लॉंग रिव्हर आहे का, लॉंगर आहे का, मोर लॉंगर आहे का, नाही, लॉंगेस्ट आहे. कारण आर्टिकल दचा पण वापर या ठिकाणी केलेला आपल्याला दिसतोय. पुढे बघा, आय ब्लँक टू मेनी कंट्रीज टू फाइंड द सोर्स ऑफ ट्रू हॅपीनेस. आय ट्रॅव्हल्ड म्हटलं जाईल, मग हे ट्राय आहे म्हणून हे कॅन्सल. हे ट्रॅव्हल्ड बरोबर स्पेलिंग आहे, हे ए असल्यामुळे कॅन्सल. आणि इथे बघा LLL आहे, परंतु शेवटी ED पाहिजे, हे पण नाही म्हणून हे कॅन्सल. ऑप्शन बी जे आहे ते आपलं फायनल आन्सर होईल. पुढचा प्रश्न बघा, ही इज अ स्मग अँड व्हेरी ब्लँक पर्सन हू थिंक्स ओनली अबाउट हिमसेल्फ, की तो एक असा व्यक्ती आहे की तो फक्त त्याच्या स्वतःबद्दलच विचार करतो. स्वतःबद्दलच विचार करणाऱ्या व्यक्तीला आपण काय म्हणतो, एगोस्टिक म्हणतो. म्हणून ऑप्शन सी आपलं बरोबर होईल. हंबल होणार नाही. डेफिडेंट कोणाला म्हणतो, ज्याच्यामध्ये आत्मविश्वासाची कमी आहे तो. आणि आर्सोनिस्ट पण या ठिकाणी येणार नाही. म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं फायनल आन्सर या ठिकाणी होईल. पुढचा प्रश्न बघा, आय नो दॅट आय कॅन काउंट ऑन माय बेस्ट फ्रेंड. आय नो दॅट मला माहिती आहे, आय कॅन काउंट ऑन माय बेस्ट फ्रेंड, मी माझ्या बेस्ट फ्रेंड्सवर विश्वास ठेवू शकतो. टू बी माय साईड, की ते माझ्या बाजूने. थ्रू ब्लँक अँड थिन, हे प्रत्येक वेळेस ज्याला आपण म्हणतो थिक अँड थिन. सो टफ अँड थिन म्हणता येणार नाही, हेवी अँड थिन म्हणता येणार नाही. थिक अँड थिन काय आहे, एक इडियम आहे. थिक अँड थिन काय आहे, इडियम आहे. थिक अँड थिन म्हणजे काय, कोणत्याही परिस्थितीत. म्हणून या ठिकाणी ऑप्शन सी आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढे बघा, मेकअप वॉज ब्लँक शी हार्डली वोर. मेकअप वॉज शी हार्डली म्हटलेला आहे. हार्डली काय आहे, एक नेगेटिव्ह वर्ड आहे. सो नेगेटिव्ह वर्डसाठी आपण एनिथिंग वापरतो, पण हा एक्झॅक्ट डायरेक्ट नेगेटिव्ह नाहीये, म्हणून एनिथिंग म्हणता येणार नाही. मेकअप वॉज समथिंग, मेकअप काहीतरी आहे. शी हार्डली वोर, की ती हार्डली वोर करत असते. एनीबडी व्यक्तीसाठी घेता येणार नाही, समवन व्यक्ती आहे म्हणून घेता येणार नाही. ऑप्शन बी आपलं फायनल आन्सर या ठिकाणी होईल. पुढे बघा, रवी हॅज लिटल इन ब्लँक विथ हिज फ्रेंड सेंथिल. रवी हॅज लिटल इन कॉमन म्हणतो आपण. इन कंटेन्शन म्हणजे भांडण. इन फॉर्मल किंवा इन नॉर्मल म्हणता येणार नाही. इन कॉमन मध्ये आहे, म्हणून ऑप्शन ए जे आहे ते फायनल आन्सर आपलं होईल. पुढे बघा, हर डेडिकेशन टू हर वर्क वॉज ब्लँक व्हॉट एनीवन हॅड एक्सपेक्टेड. हर डेडिकेशन, तिचं जे डेडिकेशन होतं, टू हर वर्क तिच्या कामासाठी, वॉज ओव्हर व्हॉट एनीवन, बियॉन्ड च्या पलीकडे, व्हॉट एनीवन बिसाइडच्या बाजूला असणे, थ्रू च्या मधून असणे, च्यावर असणे होणार नाही. बियॉन्ड च्या पलीकडे असणे. हर डेडिकेशन टू हर वर्क, तिच्या कामाप्रती जे डेडिकेशन होतं, वॉज बियॉन्ड व्हॉट एनीवन हॅड एक्सपेक्टेड, की प्रत्येक जण जे काही एक्सपेक्ट करू शकतो त्याच्या पलीकडे होतं, इतकं तिचं हार्डवर्क होतं किंवा डेडिकेशन होतं तिच्या कामाच्या प्रती. आणि म्हणून ऑप्शन बी आपला फायनल आन्सर होईल. द ओल्ड मॅन डिस्ट्रीब्युटेड. ओल्ड मॅन म्हाताऱ्या माणसाने काय केलेलं आहे, डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे. हेज प्रॉपर्टी, त्याची प्रॉपर्टी. हेज 10 ग्रँड चिल्ड्रन इक्वली. विदिन म्हणता येणार का नाही, अमंग.
ग्रँड चिल्ड्रन जे आहे ते 10 आहेत आणि संख्येत मोजता येते म्हणून अमंग आपण म्हणू शकतो. बिटवीनची गरज पडणार नाही. ऑप्शन बी आपलं फायनल आन्सर होईल. पुढे बघा, द टोडलर, लहान जे आहे, मूल, लहान बाळ वगैरे जे असेल, डिसाइडेड टू मेक अ मेस, त्याने ठरवलं की काय करायचं आहे, गोंधळ करायचा आहे. बिकॉज ही वॉन्टेड टू ब्लँक अटेन्शन ऑफ इट्स पॅरेंट्स, कारण त्याला त्याच्या पॅरेंट्सचं अटेन्शन काय करायचं होतं, ग्रॅब करायचं होतं, पाहायचं होतं, घ्यायचं होतं. सिक बरोबर राहील. एलिसिट या ठिकाणी होणार नाही. एलिसिट होणार नाही. प्लीज विनंती करणे होणार नाही. एक्स्ट्रॅक्ट बाहेर काढणे होणार नाही. जो टोडलर आहे, जो लहान बाळ आहे, त्याने ठरवलं की पे मेक अ मेस, मेस करायचं म्हणजे गोंधळ करायचा. बिकॉज कारण ही वॉन्टेड टू सिक द अटेन्शन ऑफ इट्स पॅरेंट्स, अटेन्शन सिक करायचं होतं म्हणून. पुढे बघा, द टीचर ॲश्युअर्ड, टीचरने ॲश्युअर केलं यू हॅव कम्प्लिटेड युअर होमवर्क. टीचरने ॲश्युअर केलं यू हॅव कम्प्लिटेड युअर होमवर्क. सो आता या ठिकाणी बघा, टीचर आणि नंतर ॲश्युअर्ड म्हटलेलं आहे, हा V2 आहे. त्यानंतर पुढे डबल नोट कॉमा आहे, यू आहे, हॅव आहे, कम्प्लिटेड युअर होमवर्क. आता या ठिकाणी सगळं हॅड आहे, हॅड आहे, हॅव आहे आणि हॅव आहे, म्हणून आपल्याला हाच घ्यावा लागेल. सो हा हॅव काय होणार मित्रांनो, हॅवंट होणार आणि हॅवंट नंतर आपण काय यूज करणार यू. सो ऑप्शन सी जे आहे ते आपलं फायनल आन्सर या ठिकाणी होईल. सोपा प्रश्न होता. अ स्ट्रॉंग ब्लँक फॉर मॅथमॅटिक्स अँड प्रॉब्लेम सॉल्विंग कॅन बी व्हेरी युजफुल. अ स्ट्रॉंग स्ट्रेंथ होईल का नाही. अ स्ट्रॉंग ॲप्टिट्यूड, कौशल्य, फंक्शनिंग म्हणजे फंक्शन करणं, परसेप्शन म्हणजे समजूत. सो अ स्ट्रॉंग ॲप्टिट्यूड, एक स्ट्रॉंग ॲप्टिट्यूड फॉर मॅथमॅटिक्स, मॅथमॅटिक्स अँड प्रॉब्लेम सॉल्विंग, प्रॉब्लेम सॉल्विंगसाठी फार महत्त्वाचं असतं. ॲप्टिट्यूड फार महत्त्वाचा शब्द आहे. ही इज फर्स्ट ब्लँक टू हिज जॉब अँड देन टू हिज फॅमिली. सो ही इज कमिटेड टू हिज जॉब. एनेबल्ड होणार नाही, कन्फर्म पण होणार नाही आणि कॉन्व्हिन्स पण होणार नाही. इज कमिटेड, ही इज फर्स्ट कमिटेड टू हिज जॉब, पहिल्यांदा तो त्याच्या जॉबशी कमिटेड आहे. अँड देन, आणि त्याच्यानंतर तो त्याच्या फॅमिलीशी कमिटेड आहे. म्हणून या ठिकाणी कमिटेड हा शब्द येणार. डॉक्टर APJ अब्दुल कलाम वॉज अ ग्रेट मॅन विथ अ हाय लेवल ऑफ इंटेलिजंट ह्युमर. इंटेलिजंट आणि ह्युमर दोन्ही एकदा येणार नाही, तर आपण APJ अब्दुल कलाम यांच्याबद्दल बोलत आहोत. वाईज बोर्डम, वाईज म्हणजे शहाणा आणि बोर्डम म्हणजे काय, कंटाळवाणं, हे पण होणार नाही. इंटेलेक्ट होते, ऑप्शन सी जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. काय होईल, इंटेलेक्ट होते. क्लेवर फटीक पण म्हणता येणार नाही. सो डॉक्टर APJ अब्दुल कलाम वॉज अ ग्रेट मॅन विथ अ हाय लेवल ऑफ इंटेलेक्ट. त्यांच्याकडे हाय लेवलची इंटेलेक्ट होती, बुद्धिमत्ता होती. पुढे बघा, select the most appropriate response in the given situation of the eve of battle to fill the blank. बघा या ठिकाणी एक सेंटेन्स दिलेला आहे, रिप्लाय काय आला पाहिजे. द कमांडर, कमांडर म्हणाला, ऑनरेबल एम्परर, माननीय एम्परर, माननीय जे काही राजे वगैरे असतील ते, ऑल द ट्रूप्स हॅव लाईन्ड अप फॉर द बॅटल, की सर्वचे सर्व ट्रूप्स जे आहेत ते लाईन अप झालेले आहेत, लाईनमध्ये लागलेले आहेत. कशासाठी, बॅटलसाठी. अँड आर अवेटिंग, आणि वाट बघत आहे तुमच्या ऑर्डरची. एम्परर चंद्रगुप्त मौर्य, आणि त्यांनी त्याला रिप्लाय दिलेला आहे की वी विल मार्च ॲट डाऊन, आपण संध्याकाळी जे आहे, आपण सकाळी जे आहे ते मार्च करणार, आक्रमण करणार. यू शुड लर्न हाऊ टू टॉक टू एम्परर, हा याच्या ठिकाणी आपला रिप्लाय होणार नाही. वी विल बी प्लेइंग कार्ड्स, आपण कार्ड्स प्ले करू, बॅटलचं काम चालू आहे, चर्चा चालू आहे. वी आर रेडी फॉर द पिलग्रिमेज, आपण पिलग्रिमेजसाठी रेडी आहे, असं पण होणार नाही. ऑप्शन ए आपलं फायनल आन्सर या ठिकाणी होईल. पुढचा प्रश्न बघा, आय विश वी हॅड ब्लँक कम हिअर. आय विश, काश, वी हॅड आपण असतो, आपण या ठिकाणी आलो असतो. सो राईट आहे, क्लिअर आहे, नेवर आहे, ॲग्रीड आहे. नेवर बरोबर होईल, कारण बाकीचे शब्द जे आहेत ते प्रॉपर जुळत नाहीये. आय विश वी हॅड नेवर कम हिअर, कदाचित काश आपण या ठिकाणी आलोच नसतो. सो नेवर जो आहे तो शब्द बरोबर होईल. इट वॉज द व्हेरी वेल डिरेक्टेड फिल्म अँड वी एन्जॉयड इट. व्हेरी वेल डायरेक्टेड, व्हेरी आणि वेल हे ऑलरेडी डिटर्मिनर्स आहेत, म्हणून आर्टिकल द जो आहे तो चुकीचा आहे, म्हणून ऑप्शन ए आपला एरर आहे. ऑप्शन ए फायनल आन्सर होईल. इफ द इकॉनॉमी फेल्स दिस इयर इट रिफ्लेक्ट बॅडली ऑन द गव्हर्नमेंट. बघा, इफ द इकॉनॉमी फेल्स आहे, दिस इयर आहे, म्हणजे टाईप वन कंडिशनल सेंटेन्स आहे. पुढे हा रिझल्ट आहे, इट रिफ्लेक्ट. इट नंतर रिफ्लेक्ट V1 जो आहे हा चुकीचा आहे. रिफ्लेक्ट जो आहे चुकीचा असल्यामुळे ऑप्शन ए आपलं फायनल आन्सर होईल. पुढचा प्रश्न बघा, वी स्टेड इन जिम्स फ्लॅट ड्युरिंग ही वॉज ऑन हॉलिडे. वी स्टेड, आम्ही राहिलो, इन जिम्स फ्लॅट ड्युरिंग ही वॉज ऑन हॉलिडे. बघा मित्रांनो, ड्युरिंग जेव्हा असेल ना, तेव्हा ड्युरिंग नंतर आपण काय यूज करतो, NP. NP म्हणजे काय, नाउन फ्रेज. आणि जेव्हा व्हाईल असेल तेव्हा व्हाईल सोबत आपण काय यूज करतो, या ठिकाणी आपण यूज करतो प्रॉपर क्लॉज यूज करतो. मग इथे बघा, ड्युरिंग नंतर डायरेक्टली नाउन पाहिजे होता, परंतु यांनी पूर्ण क्लॉज यूज केलेला आहे, म्हणजे हा ड्युरिंग शब्द चुकीचा आहे. म्हणजे ऑप्शन बी जे आहे ते आपलं फायनल आन्सर या ठिकाणी होईल. पुढचा प्रश्न बघा, डू यू रिकॉल टू मीट. रिकॉल नंतर टू वापरला जात नाही, टू जो आहे तो कॅन्सल करा. ऑप्शन 4 जे आहे ते फायनल आन्सर या ठिकाणी होईल. डू यू रिकॉल समथिंग समवन, असं आपण म्हणू शकतो. इट इज नॉट वर्थ हॅव्हिंग द ट्रबल टू राईट टू हिम ॲज ही नेवर रिप्लायज. इट इज नॉट वर्थ हॅव्हिंग द ट्रबल टू राईट टू हिम, हा पण टू जो आहे या ठिकाणी चुकीचा आहे. टू राईट टू, हे बघा ऑप्शन बी जे आहे ते आपलं या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. पुढे बघा, दिस इज टू ग्रेव्ह सीन टू बी पार्डन. पार्डन, टू ग्रेव्ह सीन, दिस इज टू बी.
सो या सेंटेन्समध्ये ॲटलिस्ट हा एरर राहू शकतो, कारण TOO2 जो आहे या ठिकाणी यायला नको. दिस इज ग्रेव्ह सीन टू बी पार्डन. सो या ठिकाणी टू जो शब्द आहे तो चुकीचा आहे, कारण तो एक्स्ट्रा वर्ड येत आहे. पुढे बघा, द अनसिजनल रेन कॉज्ड अ लॉट ऑफ डॅमेज टू द क्रॉप्स. द अनसिजनल रेन कॉज्ड ए लॉट ऑफ डॅमेज टू दी क्रॉप्स. यामध्ये कोणताही एरर नाहीये. ऑप्शन सी जे आहे ते आपलं फायनल आन्सर या ठिकाणी होईल. पुढे बघा, हाऊ मेनी एग्स वर यू पुट इन टू द बास्केट. हाऊ मेनी एग्स बरोबर आहे वर यू पुट ठेवले गेले होते इन टू द बास्केट. बास्केटमध्ये इथे पण काही एरर नाही. ऑप्शन बी आपलं फायनल आन्सर होईल. पुढे बघा, वी हॅव नॉट मेट सम ऑफ अवर फ्रेंड्स सिन्स 6 मंथ्स. 6 मंथ्ससाठी आपण सिन्सचा वापर करतो का नाही? कशाचा वापर करतो? फॉरचा वापर करतो, म्हणजे हा सिन्स चुकीचा आहे. ऑप्शन ए फायनल आन्सर होईल. द पोलिसमॅन आस्क्ड मेनी पीपल बट नो वन वॉज नोविंग. बघा, हा नोविंग जो आहे हा जेव्हा वॉज सोबत येतो तेव्हा हा चुकीचा असतो, कारण त्याला आपण ING फॉर्म घेत नाही. ऑप्शन सी जे आहे ते आपलं फायनल आन्सर या ठिकाणी होईल. पुढे बघा, द क्वेश्चन इज क्वाईट टू. क्वाईट आणि टू दोन्ही एक सोबत आपण घेत नाही, म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं फायनल आन्सर या ठिकाणी होईल. चुकीचं आहे ते. पुढे बघा, यू शुड हॅव रेस्पॉन्ड. यू शुड नंतर हॅव आहे, तर हॅव हा V1 या ठिकाणी यायला नको. काय असला पाहिजे? रेस्पॉन्डेड असला पाहिजे ना मित्रांनो. सो रेस्पॉन्डेड बघा कुठे आहे, म्हणजे हा एरर आहे हॅव रेस्पॉन्डवाला, म्हणून ऑप्शन सी आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. द मॅनेजर सेड, कुड यू प्लीज कन्फर्म मी वेदर यू हॅव रिसिव्ड ऑल द आयटम्स दॅट यू हॅड ऑर्डर्ड. द मॅनेजर सेड, कुड यू प्लीज कन्फर्म. कन्फर्म आणि नंतर कन्फर्म नंतर लगेचच मी जो आहे तो या ठिकाणी चुकीचा आहे. कन्फर्मच्या ऐवजी या ठिकाणी काय असला पाहिजे होता? इन्फॉर्म. या ठिकाणी काय असायला पाहिजे होता? इन्फॉर्म मी. इन्फॉर्म मी. सो कन्फर्म आणि मी हे दोन्ही शब्द एकत्र येत आहेत, म्हणून या ठिकाणी चुकतंय. ऑप्शन डी जे आहे ते आपलं फायनल आन्सर होईल. पुढे बघा, वी थॉट देअर वॉज अ गुड आयडिया. देअर वॉज अ गुड आयडिया नाही, आपण इट इज किंवा इट वॉज अ गुड आयडिया म्हणतो, आणि म्हणून देअर जे आहे त्या ठिकाणी चुकीचं आहे. ऑप्शन डी जे आहे ते आपलं फायनल आन्सर होईल. पुढे बघा, देअर हॅव बीन 3 ब्रेक्स इन. ब्रेक्स इन नाही बघा. ब्रेक इन म्हणजे काय? घरफोडी. ब्रेक इन म्हणजे काय? ब्रेक आणि हायफन इन. ब्रेक इन म्हणजे काय? एक घरफोडी, आणि एकापेक्षा जास्त घरफोडी जर असतील तर आपण काय म्हणणार? ब्रेक इन्स म्हणणार. या ठिकाणी ब्रेक्स इन जे म्हटलेलं आहे ते चुकीचं आहे. ऑप्शन बघा कुठे आहे? ब्रेक इन लिहिलेलं ऑप्शन ए मध्ये आहे, म्हणून ऑप्शन ए आपलं फायनल आन्सर होईल. ही कॅन हॅव बीन. कॅन नंतर हॅव ठीक आहे, परंतु बीन जो आहे तो चुकीचा आहे, आणि म्हणून ही कॅन हॅव बीन. हॅव पण येणार नाही, कारण पुढे जर मोर पोलाइट म्हटलेलं आहे तर ही कॅन बी मोर पोलाइट टू हर. हे सेंटेन्स आपलं बरोबर होईल. सो हॅव बीन जिथे आहे ते चुकीचं आहे. ऑप्शन डी आपलं फायनल आन्सर होईल. पुढचा प्रश्न बघा, राहुल्स मदर स्पीक्स 4 लँग्वेजेस फ्लुएंटली. राहुलची आई, राहुल्स मदर, स्पीक्स बरोबर आहे, 4 लँग्वेजेस बरोबर आहे, आणि फ्लुएंटली पण बरोबर आहे. ऑप्शन डी नो एरर. पुढे बघा, सेव्हरल मिनिट्स पास्ट बिफोर शी रिटर्न कॅरी मिल्क. रिटर्न नंतर कॅरी हा V1 जो आहे चुकीचा आहे. काय पाहिजे? कॅरिंग पाहिजे. काय पाहिजे? कॅरिंग पाहिजे, तेव्हा आपलं सेंटेन्स बरोबर होईल. सो बघा, कॅरी मिल्क जे आहे ऑप्शन ए मध्ये, म्हणून ते बरोबर होईल. द ताजमहल इज वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल क्रिएशन. जेव्हा आपण इज वन ऑफ द म्हणतो तेव्हा हा क्रिएशन जो आहे हा प्लुरल होतो. हा नाउन जो आहे हा काय होतो? प्लुरल होतो, क्रिएशन्स. परंतु पुढे जो व्हर्ब येईल तो ताजमहलनुसार येईल. ओके, सो हे क्रिएशन जे आहे हे चुकीचं आहे. ऑप्शन सी आपला फायनल आन्सर होईल. पुढचा प्रश्न बघा, द पार्क इज द लार्जेस्ट बर्ड सँक्च्युरी इन द स्टेट. दिस पार्क इज द लार्जेस्ट बर्ड सँक्च्युरी इन द स्टेट. यामध्ये काहीच एरर दिसत नाहीये. ऑप्शन सी आपलं फायनल आन्सर होईल. आय वॉज अँग्री ऑन मायसेल्फ. जर एखादा व्यक्ती स्वतःवर किंवा एखाद्या व्यक्तीवर अँग्री असेल तर अँग्री सोबत आपण काय वापरतो? प्रेपोजिशन विथ. सो अँग्री ऑन होणार नाही. ऑप्शन सी आपलं फायनल आन्सर होईल. पुढे बघा, मिस्टर वर्मा रिफ्यूज द सेकंड हेल्पिंग ऑफ आईस्क्रीम. इथे पण काही एरर नाहीये. ऑप्शन सी आपलं फायनल आन्सर होईल. पुढे बघा, गेट अप फ्रॉम युअर प्लेस स्लो अँड टर्न अराउंड. गेट अप फ्रॉम युअर प्लेस म्हटलेलं आहे. सो गेट अप वर्ब आहे. वर्ब विषयी जास्तीची माहिती सांगण्यासाठी स्लो नाही, काय येणार? स्लोली. सो गेट अप फ्रॉम युअर प्लेस स्लोली. तुझ्या जागेवरून हळूवार उठ. गेट अप. सो या ठिकाणी स्लो चुकीचा आहे, आणि म्हणून ऑप्शन ए आपलं फायनल आन्सर होईल. वी बॉट 2 डझन्स. 2 नंतर डझनला आपण एस जोडत नाही, आणि म्हणून डझन जे आहे चुकीचं आहे. ऑप्शन सी आपलं फायनल आन्सर होईल. पुढे बघा, यू अँड आय हॅव सबमिटेड युअर वर्क. यू अँड आय आहे, तर आय फर्स्ट पर्सन आहे, त्यामुळे हा युअर चुकीचा आहे. या ठिकाणी काय होईल? आवर होईल, कारण दोघांनी मिळून सबमिट केलेलं आहे तर ते दोघांचं होईल, आवर होईल. ओके, सो या ठिकाणी युअर जे आहे ते चुकीचं आहे. ऑप्शन बी आपलं फायनल आन्सर होईल. पुढे बघा, चूज द करेक्ट अँटोनिम ऑफ द हायलाइटेड वर्ड. मॅटिक्युलस. मॅटिक्युलस म्हणजे काय? एखादा व्यक्ती एखादं काम काळजीपूर्वक करत असेल, याच्या विरुद्धार्थाचा शब्द बघा. केअरफुल सिनॉनिम आहे काळजीपूर्वक. प्रिसाइज सिनॉनिम आहे काळजीपूर्वक. नेग्लिजंट म्हणजे कोणती काळजी न घेता. थोरो म्हणजे कम्प्लिटली. ऑप्शन 3 जे आहे ते आपलं करेक्ट अँटोनिम होईल. नेग्लिजंट आणि या ठिकाणी कोणता शब्द आहे? मॅटिक्युलस. दोन्ही एकमेकांचे विरुद्ध शब्द आहे. पुढे बघा, अंडरलाईन केलेल्या शब्दाचा पुन्हा एकदा आपला अँटोनिम शोधायचा आहे. हॉस्पिटॅलिटी. हॉस्पिटॅलिटी म्हणजे काय? आदरातिथ्य. एखाद्या व्यक्तीचा आदरातिथ्य करणं म्हणजे काय? फ्रेंडलीनेस. हे तर सिनॉनिम होईल. हॉस्टिलिटी म्हणजे दुश्मनी, आणि वॉर्मथ म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीचा आदरातिथ्य करणे. जनरॉसिटी म्हणजे काय? उदारता. म्हणून ऑप्शन 2 जे आहे हॉस्टिलिटी, दुश्मनी किंवा शत्रुता, आणि दुसरीकडे काय आहे? हॉस्पिटॅलिटी. हॉस्पिटॅलिटी म्हणजे काय? आदरातिथ्यता ज्याला आपण म्हणतो. सो हे दोन्ही एकमेकांचे काय होतील? अपोजिट वर्ड्स होतील. पुढे बघा, चूज द करेक्ट अँटोनिम ऑफ द वर्ड प्रोफाउंड. आताच आपण पाहिलं प्रोफाउंड म्हणजे काय? डीप, ज्याला आपण म्हणतो की जे कसं असणार आहे? डीप असणार आहे,
आहे खोलवर असणार आहे. मग बघा या ठिकाणी याचा अँटोनिम डीप तर सिनॉनिम होईल कॅन्सल, मिनिंगफुल सिनॉनिम होईल कॅन्सल, ट्रिवियल म्हणजे काय वरवरचे क्षुल्लक, आणि इन्साइटफुल म्हणजे काय आतले डीप खोलवरचे. सो ऑप्शन 3 ट्रिवियल जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. ट्रिवियल म्हणजे काय वरवरचे ज्याला आपण कॉमन म्हणतो, आणि प्रफोंड म्हणजे काय एक्झॅक्टली डीप आतमध्ये खोलवर रुजलेले ज्याला आपण म्हणतो. त्यानंतर बघा चूज द करेक्ट अँटोनिम ऑफ द वर्ड लुसिड. लुसिड म्हणजे काय ज्याला आपण स्पष्ट म्हणतो. मग आता अस्पष्टसाठी आपला शब्द बघायचा आहे. क्लिअर सिनॉनिम, ट्रान्सपरंट सिनॉनिम, कन्फ्युजिंग अँटोनिम, इंटेलिजिबल सिनॉनिम. सो आपल्याला अँटोनिम शोधायचा आहे म्हणून ल्युसिडसाठी कन्फ्युजिंग हा आपला करेक्ट अँटोनिम होईल. पुढे बघा करेक्ट अँटोनिम ऑफ द वर्ड कोहरंट. कोहरंट म्हणजे काय सुसंगत ज्याला आपण म्हणतो, की जे प्रॉपर तार्किक असेल, राशनल असेल. मग याच्या विरुद्ध काय होईल इनकोहरंट. मग वा लॉजिकल हा तर सिनॉनिम, कन्सिस्टंट हा तर सिनॉनिम, केओटिक म्हणजे काय गोंधळ. सो केओटिक होणार नाही. सो एकीकडे काय आहे कोहरंट आहे आणि दुसरीकडे काय आहे रॅशनल आहे. सो रॅशनल पण आपलं उत्तर होणार नाही. केओटिक आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. आपलं करेक्ट आन्सर काय होईल मित्रांनो, करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल आपलं केओटिक. आणि राशनल जे आहे, राशनल आणि कोहरंट काय आहे एकच आहे, समानार्थी शब्द आहे, म्हणून ऑप्शन 3 आपलं फायनल आन्सर या ठिकाणी होईल. पुढे बघा बेनोव्हलंट या शब्दाचा आपल्याला अँटोनिम विचारलंय. बेनोव्हलंट म्हणजे कोण काइंड बरोबर, कंपॅशनेट बरोबर होईल या ठिकाणी, म्हणजे सिनॉनिम होतील, आणि जनरस पण सिनॉनिम होईल. क्रुएल म्हणजे काय क्रूड, आणि हाच आपला करेक्ट अँटोनिम होईल. ओके पुढे बघा फ्रजाईल. फ्रजाईल म्हणजे काय जे नाजूक असेल, जे कोमळ असेल, जे ठिसूळ असेल ते, आणि याच्या विरुद्ध आपल्याला शब्द विचारलेला आहे अपोजिट वर्ड. सो डेलिकेट म्हणजे नाजूक सिनॉनिम होईल, वीक म्हणजे कमजोर सिनॉनिम होईल, ब्रिटल म्हणजे ठिसूळ सिनॉनिम होईल, स्ट्रॉंग म्हणजे काय मजबूत. ऑप्शन 3 आपलं करेक्ट अँटोनिम होईल. पुढचा प्रश्न बघा हायलाइटेड केलेल्या शब्दाचा आपल्याला या ठिकाणी अँटोनिम विचारलेला आहे. श्रूड म्हणजे कोण चतुर, चलाक. जो चालाक असेल, जो चतुर असेल त्याला आपण म्हणत असतो. याच्या विरुद्ध असलेला शब्द ॲस्ट्यूट म्हणजे चतुर, क्लेवर म्हणजे चतुर, फुलिश म्हणजे मूर्ख, आणि शार्प म्हणजे सुद्धा चतुर. सो ऑप्शन 3 जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल फुलिश. पुढे बघा द करेक्ट अँटोनिम ऑफ द वर्ड रिलक्टंट. रिलक्टंट म्हणजे कोण जो व्यक्ती नाखुश आहे, जो व्यक्ती खिन्न आहे, जो व्यक्ती उदास आहे तो. सो अनविलिंग म्हणजे काही न करणारा, हेजिटेंट, ईगर आणि लोथ. सो ईगर आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. बाकीचे सगळे ऑप्शन चुकीचे आहे. ईगर म्हणजे काहीतरी करण्यासाठी उत्सुक, आणि हा जो व्यक्ती आहे हा कसा होणार आहे नाखुश होणार आहे, रिलक्टंट होणार. द प्रोफेसर्स लेक्चर वॉज सो टीडियस. टीडियस म्हणजे काय बोरिंग, ज्याला आपण म्हणतो कंटाळवाणे, ज्याला आपण काय म्हणतो कंटाळवाणे, आणि कंटाळवाण्यासाठी आपल्याला अँटोनिम आहे. हा बोरिंग सिनॉनिम आहे कॅन्सल, मोनोटोनस सिनॉनिम आहे कॅन्सल, इंटरेस्टिंग जो आहे तो अँटोनिम होईल, डल सिनॉनिम आहे कॅन्सल, इंटरेस्टेड जे आहे किंवा इंटरेस्टिंग जे आहे ऑप्शन 3 आपलं करेक्ट आन्सर होईल कंटाळवाण्यासाठी. पुढे बघा ॲमिएबल. ॲमिएबल म्हणजे काय मैत्रीपूर्ण. ॲमिएबल म्हणजे काय मैत्रीपूर्ण किंवा छान, किंवा ज्याला आपण व्यवस्थित असं म्हणू शकतो. सो फ्रेंडली तर सिनॉनिम होईल, प्लेझंट पण सिनॉनिम होईल, हॉस्टेल म्हणजे शत्रुत्व, आणि एफेबल म्हणजे सिनॉनिम. सो ऑप्शन 3 जे आहे ते आपलं करेक्ट अँटोनिम होईल. पुढे बघा द जज वॉज प्रेस्ड फॉर इम्पार्शल. इम्पार्शल कशाला म्हणतो आपण, की एखादी गोष्ट जी असेल ती तटस्थ असेल, न्यूट्रल असेल तेव्हा. याच्या विरुद्ध काय होईल पार्शल होईल. सो बघा ऑप्शन 3 जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढे बघा चूज द करेक्ट अँटोनिम ऑफ द वर्ड क्युरिओसिटी. क्युरिओसिटी म्हणजे उत्सुकता, सगळ्यांना माहिती आहे. एकीकडे उत्सुकता आहे तर त्याच्या विरुद्ध असलेला शब्द उत्सुकता, इंटरेस्ट जे आहे सिनॉनिम होतील एकमेकांचे. इन्क्विजिटिव्हनेस, जिज्ञासा, हे काय होईल सिनॉनिम होईल. इंडिफरन्स, इंडिफरन्स म्हणजे काय त्याला काहीच फरक पडत नाहीये. इगरनेस म्हणजे उत्सुकता, सिनॉनिम होईल, म्हणून ऑप्शन 3 जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर होईल. इंडिफरन्स म्हणजे ज्याला काही उत्सुकता नाहीये, न्यूट्रल आहे असा व्यक्ती. फॉर्टिट्यूड. फॉर्टिट्यूड म्हणजे काय ब्रेवरी, ज्याला आपण काय म्हणतो वीरता किंवा शूरता. मग बघा ब्रेवरी सिनॉनिम होईल कॅन्सल करा. एंड्युरन्स सहनशीलता होईल कॅन्सल करा. विकनेस, एकीकडे काय आहे वीरता, दुसरीकडे काय आहे विकनेस, म्हणून ऑप्शन 3 करेक्ट अँटोनिम होईल. करेज काय होईल सिनॉनिम. ऑप्शन 3 जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. पुढे बघा एलोक्वेंट. एलोक्वेंट म्हणजे काय जो वक्तृत्व, म्हणजे असा व्यक्ती ज्याचं वक्तृत्व चांगलं असेल. असा व्यक्ती ज्याचं वक्तृत्व चांगलं असेल म्हणजे तो फ्लुएंट असेल, सिनॉनिम बरोबर आहे. परस्युएसिव्ह मन वळवणारा असेल, बरोबर आहे. ऑकवर्ड, ऑकवर्ड म्हणजे काय विचित्र. एक्सप्रेसिव्ह म्हणजे जो व्यवस्थित एक्सप्रेस करतो तो. ऑप्शन 3 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल अँटोनिम म्हणून. ॲक्युरेट म्हणजे काय की ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची चूक नाहीये, ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची मिस्टेक नाहीये. मग एक्झॅक्ट हा तर सिनॉनिम होईल, करेक्ट पण सिनॉनिम होईल, रॉंग अँटोनिम होईल, प्रेसाईज सिनॉनिम होईल. ऑप्शन 3 आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढचा प्रश्न बघा अँटोनिम फॉर एक्सेप्शनल. एक्सेप्शनल कशाला म्हणतो, जे स्पेशल असेल, जे विशेष असेल, जे युनिक असेल त्याला आपण. सो आउटस्टँडिंग होईल का, नाही. रिमार्केबल होईल का, ऑर्डिनरी, कॉमन, सामान्य, एक्स्ट्रा ऑर्डिनरी पण होणार नाही. ऑप्शन 3 हा ऑर्डिनरी म्हणजे सामान्य आणि एक्सेप्शनल म्हणजे विशेष, एकमेकांचे काय होतील विरुद्धार्थाचे शब्द होतील. कलेक्टिव्ह. कलेक्टिव्ह म्हणजे काय सर्वांनी मिळून केलेले. सो जॉईंट म्हणजे काय सर्वांचा सहभाग. शेअर म्हणजे काय सर्वांचा सहभाग. इंडिव्हिज्युअल म्हणजे काय एखाद्या व्यक्तीने. कोलॅबरेटिव्ह म्हणजे काय की सगळ्यांनी सोबत. इंडिव्हिज्युअल म्हणजे काय प्रत्येकी वेगवेगळे केलेले, आणि म्हणून ऑप्शन 3 जे आहे ते आपलं कलेक्टिव्हचं या ठिकाणी करेक्ट अँटोनिम होईल. त्यानंतर बघा ॲरोगंट. ॲरोगंट म्हणजे काय एखादा व्यक्ती जर असेल, गर्विष्ठ असेल, उद्धट असेल, अभिमानी असेल त्याला आपण म्हणत असतो. सो हॉटी म्हणजे उद्धट, अभिमानी. प्राऊड म्हणजे अहंकारी, गर्विष्ठ. हंबल जो आहे तो विनम्र होईल. कॉन्सिटेड म्हणजे गर्विष्ठ व्यक्ती. सो ऑप्शन 3 जे आहे ते आपलं करेक्ट अँटोनिम होईल. पुढचा प्रश्न बघा सेरेन. सेरेन म्हणजे काय शांतता. सेरेन म्हणजे काय पीस, किंवा ज्याला आपण शांतता असं म्हणतो. मग या शांतता काम बरोबर आहे. ट्रँक्विल शांतता बरोबर आहे. पीसफुल शांतता सिनॉनिम आहे. डिस्टर्ब्ड जे आहे ते करेक्ट अँटोनिम होईल. ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर होईल. पुढे बघा एम्फेसाइज्ड. एम्फेसाइज म्हणजे काय जोर देणे. एम्फेसाइज म्हणजे काय जोर देणे.
सो बघा स्ट्रेस म्हणजे जोर देणे, हायलाइट म्हणजे जोर देणे, अंडरस्कोर म्हणजे काय जोर देणे, इग्नोर जे आहे दुर्लक्ष करणे हे आपलं करेक्ट अँटोनिम या ठिकाणी होईल. त्यानंतर बघा एन्शंट, एन्शंट म्हणजे काय प्राचीन आणि प्राचीनसाठी आपण कोणता अँटोनिम वापरणार आधुनिक. ओल्ड जुने, हिस्टॉरिक जुने, मॉडर्न आधुनिक, अँटिक जुने. ऑप्शन 3 जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. डिलिजंट, डिलिजंट म्हणजे कोण जो व्यक्ती मेहनती आहे तो. सो मेहनतीच्या विरुद्ध असलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे. हार्डवर्किंग मेहनती, इंडस्ट्रियस मेहनती, पर्सिस्टंट मेहनती. लेझी जो आहे तो आपला करेक्ट अँटोनिम होईल डिलिजंटसाठी. एलेटेड, एलेटेड म्हणजे कोण आनंदी व्यक्ती. आनंदीच्या विरुद्ध काय होईल दुःखी. मग दुःखीसाठी बघा जॉयफुल आनंदी, ओव्हरजॉयड आनंदी, डिलाइटेड आनंदी, सॅड म्हणजे या ठिकाणी काय होईल दुःखी अँटोनिम होईल. ओके पुढचा बघा इमेन्स, इमेन्स म्हणजे काय मोठे किंवा तीव्र. इमेन्स म्हणजे काय मोठे किंवा इंटेन्स म्हणजे तीव्र, इमेन्स म्हणजे मोठे. सो ह्यूज करेक्ट सिनॉनिम होईल. एनॉर्मस मोठा सिनॉनिम, मॅसिव्ह मोठा सिनॉनिम. टायनी म्हणजे छोटा किंवा लहान. ऑप्शन 3 आपलं करेक्ट अँटोनिम होईल. ओके सो अशा पद्धतीने आपली आज ही 100 प्रश्न या ठिकाणी कंप्लीट झालेली आहे मित्रांनो. सो या मॅरेथॉनमध्ये आपण 100 प्रश्न घेण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे. या सर्व 100 प्रश्नांची चांगली प्रॅक्टिस करा. जास्तीत जास्त आपल्याला 30 ते 40 मिनिटं लागतील याची रिव्हिजन करण्यासाठी. आणि तुम्ही जर तुमचा जो यूट्यूबवर पाहताना हा व्हिडिओ जो आहे याचा स्पीड जर तुम्ही 1.5x किंवा 1.75x किंवा 2.0x इतका स्पीड फॉरवर्डिंग ठेवला तर मग तुमचा हा व्हिडिओ आणखी कमी वेळेमध्ये तो संपू शकतो आणि प्रॉपर रिव्हिजन जे आहे ते होऊ शकते. तर आजच्या लेक्चरमध्ये इथेच थांबूया. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय. जय हिंद. जय भारत.